आपण पाहतोय अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे आज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत। अमित शहा आपण या ठिकाणी पाहतोय अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर राज्यात सुद्धा आज नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर आता ही दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय दृश्यांमध्ये एकीकडे लोकसभेसाठी मतदान सुरू आहे, तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये पाहतोय काही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करतायत। अमित शहा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करायला तिथे उपस्थित आहेत। प्रशांत, बरोबर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करीत अमित शहा आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। मग आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीनं काल त्यांनी संपूर्ण अहमदाबादच्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी रोड शो केला। आता ते जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि तिथे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यानंतर गुजरातचे प्रभारी यांच्या समवेत ते गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे दाखल झालेले आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांच्या पत्नी देखील त्यावेळेस त्याच्यासोबत आहेत आणि या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे। यापूर्वी जर बघितलं आपण तर साधारणतः गेल्या वेळेस गांधीनगर लोकसभा हे मतदारसंघातून ते विजयी झाले होते। मोठ्या फरकाने ते विजयी झाले होते आणि त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री देखील झाले होते। त्यावरती ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि यापूर्वी गांधीनगर लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी जे भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते होते आहेत ते तिथून निवडणूक लढवायचे। त्यानंतर त्यांनी त्याच लोकसभा मतदारसंघातून अमित शहा हे आता उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यांनी जर बघितलं या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी ते मंदिरात देखील दाखल झाले होते। त्यांनी मंदिरात पूजा देखील केली होती आणि आता ते अर्जावरती स्वाक्षरी करून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि सोबतच जेही प्रतिज्ञापत्र आहे, जो अर्ज प्रारूप आहे, ते सगळं इथे दाखल करून घेणार आहे आणि यासाठी त्यांचे वकील देखील याच जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहे यात पाहायला मिळत आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की आज एकीकडे लोकसभेचा उत्सव सुरू आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वसामान्य जनता भरघोस मतदान करत आहे। त्याचवेळी अनेक ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म विकास मंत्री जे आहेत नारायण राणे हे देखील अर्ज दाखल करत आहेत। पण या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय की निश्चितपणे अमित शहा हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय गांधीनगर लोकसभा मतदारसंघासाठी अमित शहा आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यांच्यासोबत भाजपचे नेते त्याचबरोबर भाजपचे प्रभारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अमित शहा यांचं कुटुंब सुद्धा आपल्याला दिसतंय उमेदवारी अर्ज दाखल करताना। सपत्नीक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया ठिकाणी आता सुरू आहे। तर अमित शहा हा आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केल्यानंतर तो तिथे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्याच्यावर साईन करणार आणि मग तो सुपूर्द केला जाईल। तर त्या अर्जामधल्या काही बाबी ज्या नमूद करण्यात आलेल्या असतात त्या त्यांनी वाचून दाखवलेल्या आहेत। प्रतिज्ञापत्र त्याला आपण म्हणू शकतो आणि हा आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शहा यांचा खऱ्या अर्थानं गांधीनगरमध्ये प्रचाराचा शुभारंभ सुरू होणार आहे। अतिशय धूमधडाक्यामध्ये यंदाची लोकसभा निवडणूक देशभर आपल्याला पाहायला मिळतेय। तर देशामध्ये विविध टप्प्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आज पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय। 21 राज्यांमध्ये एकूण 102 जागांसाठी मतदान पार पडते। राज्यामधल्या 5 लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय अमित शहा गांधीनगरहून आता आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत। तर राज्यामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते प्रचारात रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते देखील पुढच्या काही वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तत्पूर्वी ही दृश्य आपण पाहतोय
गांधीनगर येथील ही दृश्य आहेत। या ठिकाणी अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो अखेर दाखल केलेला आहे। तरी थेट दृश्य आपण पाहिलेली आहे ती म्हणजे अमित शहा यांनी आता उमेदवारी अर्ज आपला भरलेला आहे। गांधीनगर येथून ते आपली निवडणूक लढणार आहेत आणि लोकसभेची ही निवडणूक असून यासाठी त्यांनी आपला नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर अमित शहा यांचा आता प्रचाराचा शुभारंभ आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय गांधीनगरमध्ये असं म्हणायला हरकत नाही। भाजपचे अनेक दिग्गज नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे प्रभारी सुद्धा आपल्याला हा उमेदवारी अर्ज दाखल करताना दृश्यांमध्ये दिसतात। तर अमित शहा यांनी नुकताच आपला भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि अमित शहा हे गांधीनगरमधून भाजपचे उमेदवार आहेत। त्यामुळे गांधीनगरची ही जी लढत असणार आहे ही सुद्धा खरं तर अतिशय चुरशीची म्हणावी लागणार आहे आणि काही वेळापूर्वीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय।